नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. वडापाव तर तुम्ही खाताच, पण आज आपण मिरची वडा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत, मोठी मिरची घेतली आहे, 1 कप बेसन पीठ घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. चला तर आपण आता मिरची वड्याचं स्टफिंग तयार करून घेऊ. इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घेऊ. असा बटाटा किसून घ्यायचा. बटाटा आपला किसून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये बडीशेप घालून घेऊ, मग धने पावडर, मग काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ. हे मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊ. मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण. आपलं मिरची वड्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून देऊ. आपण आता मिरचीला मध्ये चीर मारून घेऊ. अशी चीर मारून घ्यायची आणि जे आतमध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. असं हे आतल्या बिया काढून घ्यायच्या सगळ्या. आपण आता जे बटाट्याचं सारण केलेलं आहे ते मिरचीमध्ये भरून घेऊ. असं हे मिरचीमध्ये भरून घ्यायचं बटाट्याचं सारण. असं एक एक करून सगळ्या मिरचीमध्ये हे सारण भरून घ्यायचं बटाट्याचं. आपल्या मिरच्या भरून झालेल्या आहेत बटाट्याच्या मिश्रणामध्ये. अशा स्टफिंग करून घ्यायच्या. आपण आता मिरचीच्या वड्याचं बेसनाचं बॅटर तयार करून देऊ. इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता 1 कप चण्याचं पीठ घालून घेऊ. मग हळद, लाल तिखट मसाला, ओवा घालू. ओवा असा हाताने बारीक हे करायचा, क्रश, आणि घालून घ्यायचा. मग चवीनुसार मीठ. मग थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर ढवळून घ्यायचं. आपल्याला हे बॅटर मीडियम घट्ट करायचं आहे. बेसनाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. आपण आता हे बाजूला ठेवू. 10 मिनिटं ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊ. चला तर आपण आता स्टफिंग मिरची बेसनाच्या बॅटरमध्ये घोळवून घेऊ. अशी ही घोळवून घ्यायची. इकडे मी तेल गरम ऑलरेडी ठेवलेलं. आपण आता ती मिरची घालून घेऊ याच्यामध्ये. अशी ही तळून घ्यायची. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची मिरचीला. आपला मिरचीचा वडा तयार झालेला आहे. माझी ही मिरची वडा रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.